नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त. आज आपण जाणून घेणार आहोत दत्तगुरूंच्या नैवेद्यात एक गोष्ट असायलाच हवी. मंडळी, 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने तुम्ही दत्तगुरूंना जो नैवेद्य दाखवणार आहात त्या नैवेद्यामध्ये एक पदार्थ आहे तो असायलाच हवा, कारण तो दत्तगुरूंचा आवडता पदार्थ आहे. चला, तर तो पदार्थ कोणता आहे? घेवड्याची भाजी. बरोबर, घेवड्याची भाजी दत्तगुरूंना आवडते. गरीब ब्राह्मण घरी घेवड्याची भाजी दत्तगुरूंनी खाल्ली आणि मग त्याचे दारिद्र्य गेले अशी कथा गुरुचरित्रात आली आहे. म्हणून दत्तगुरूंच्या नैवेद्यामध्ये तुम्ही इतर पदार्थ कुठलेही ठेवा, अगर नका ठेवू, पण घेवड्याची भाजी मात्र असायलाच हवी. त्याचबरोबर दत्तगुरूंना नैवेद्य नेहमी केळीच्या पानावर वाढावा. दत्तगुरूंच्या नैवेद्यामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायला विसरू नये. मग ती पिवळी मिठाई असू द्या किंवा पिवळी मुगाची खिचडी. साधा सोपा नैवेद्य तुम्ही दत्तगुरूंना दाखवू शकता, पण त्याचबरोबर पिवळ्या पदार्थांचा समावेश आणि घेवड्याची भाजी असायला हवी. दत्त जयंतीच्या दिवशी घरच्या घरी दत्तगुरूंची पूजा कशी करावी, कुठल्या गोष्टी कराव्यात, कुठले मंत्र म्हणावे, कुठले स्तोत्र म्हणावे, नक्की दत्तगुरूंची उपासना दत्त जयंतीला कशी करावी या संदर्भात एक व्हिडिओ आपल्या स्पार्कलिंग गोल्डन ओशनवर नक्की बघा. कॉमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. जय श्री गुरुदेव दत्त.